वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज। आज आम्ही भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। खरं तर जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थ आहेत। काशी, अयोध्या, गया, प्रयाग, मथुरा, गोकुळ, वृंदावन, बिहार, चित्रकूट, उज्जैन, इलाहाबाद, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ अनेक जरी या जगाच्या पाठीवरती तीर्थ असले तरी जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की या पंढरी सारखं तीर्थ जगाच्या पाठीवरती नाही। आणि जो या पंढरी क्षेत्रामध्ये जे जे भाविक येतात तर खऱ्या अर्थाने असं सांगितलं जातं की पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा, मोक्षाचा अधिकारी हा पंढरीचा वारकरी आहे। आणि आज लाखो भाविक या विठुरायाच्या दरबारामध्ये आलेले आहेत। 18-20 दिवसाचा प्रवास कसा गुण्या गोविंदाने झाला, कशी वारी पंढरीपर्यंत पोहोचली आमच्याही कोणाच्या लक्षात आलं नाही। परंतु जो काही आनंद आळंदीपासून आम्ही उपभोगला पंढरी क्षेत्रापर्यंत तो अविस्मरणीय आनंद आहे। या जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा टिकणारा आनंद आहे। असं हे पंढरपूर, या पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण सगळीकडे झालेलं आहे। अतिशय सुंदर नयनरम्य वातावरण आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये महाराज वर्णन करतात। आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीच्या धनी पुरविती, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे भूकता न काही। पंढरीतलं जे सुख आहे खऱ्या अर्थाने हे सुख म्हणजे माहेरातलं सुख आहे। जसे एखादी सासूरवासीन सासराला कंटाळल्यानंतर माहेराला जाण्याचा तिला काही आनंद जो असतो ना, तो आनंद आज सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। नावेमध्ये अनेक वारकरी बसलेले आहेत, प्रत्येकाचे चेहरे असे गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत आहेत आणि सर्वजण आता जयघोष करणार आहेत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। रामकृष्ण।